खरं तर तुम्हाला सत्तेमध्ये बसवण्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण होतं लोकांचं. तुम्ही सातत्यानं छाती बडवून सांगत होता डबल इंजिनचं सरकार आहे, डबल इंजिनचं सरकार हवं म्हणून आम्हाला सत्तेत पाठवा. तुम्हाला दोन्ही सत्ता दिल्या, आता डबल इंजिननं डबल मदत मिळणार आहे का? कधी नव्हे तो आपल्या भागामध्ये किंवा इव्हन महाराष्ट्रामध्येच पर्जन्यमान खूप झाले, सरासरीपेक्षा जवळपास डबल पर्जन्यमान झाले आणि ही खूप मोठी शेतकऱ्यांची तसेच नागरिकांची हानी झालेली आहे. याच्यात सरकार मदत करत आहे. आजच शासनाने GR काढला, 189 कोटी रुपये आपल्या धाराशिव जिल्ह्याला मिळाले आहेत. महाराष्ट्राला 2200 कोटी रुपयाचा झालेला आहे. म्हणजे तो नुकसानीचा जो आकडा आहे तो फक्त ऑगस्टपर्यंत आहे, जून ते ऑगस्टचा. यानंतर पण शासन सरकारच्या शेतकऱ्याच्या लोकांच्या पाठीशी राहणार आहे. नाही दादा, थोडंसं मी तुम्हाला थांबवतो याच्यासाठी. तुम्ही जेव्हा 189, 900, 500, 1000, 2000 हे आकडे सांगताना तेव्हा लोकांची खूप दिशाभूल होते. तुम्ही सांगा, शेतकऱ्याला, प्रत्येक शेतकऱ्याला एकरी किती मदत मिळाली? ते आता शासनाच्या निकषानुसार, NDRFच्या निकषानुसार निश्चित मदत मिळून जाईल. ठीक आहे, मी विचारतो. मागच्या वर्षी 189 कोटी हा आकडा खूप मोठा वाटतो, कदाचित ऐकायला बरं वाटतं, समाधान वाटतं कदाचित, पण समाधान होणारा हा आकडा आहे का? शेतकऱ्यांना मदत किती मिळते? खरं तर हे राजकीय व्यासपीठ नाही, हो, परंतु निवडणुकीच्या आधीचं सरकारचं वागणं किंवा सरकारच्या आश्वासनं, म्हणजे विधानसभेची निवडणूक होण्याच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळायची 13,600 रुपयाप्रमाणे 3 हेक्टरपर्यंतची. मग निवडणूक झाल्यानंतर असं काय झालं की ती मदत 13,600 वरनं 8,500 वर आली आणि 3 हेक्टरची मर्यादा 2 हेक्टर केली आणि 8,500चा जर हिशोब केला तर एकरी 3400 रुपये मदत मिळते. आता तुम्ही इथं सगळे शेतकरी आहेत, 1 एकर सोयाबीनची काढणी करायची म्हणलं तर मजुराला 6,000 रुपये द्यावे लागतात. एक तळवट घ्यायचा म्हणलं तर 4,000 रुपये लागतात. मग ही जी मदत शासनाची मिळणार आहे, कोट्यावधी 2200 कोटी सांगतो आपण, 189 कोटी सांगतो, प्रत्येक शेतकऱ्याला एका एकरला किती मिळते ह्याचा विचार केला पाहिजे. मग शासनाला विनंती आहे की तुम्ही नुकसान किती झाले त्या प्रमाणात मदत दिली पाहिजे. आणि 13,600 वरनं असं काय झालं की ती मदत कमी करावी वाटली? मग शेतकऱ्यांना नुकसान कमी झालं वाटतंय का शेतकऱ्यांना गरज नाही वाटते? ह्याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं असं. खरं तर आज मी राजकीय व्यवस्थेच्या बद्दल बोलताना एक सामान्य माणसाला जाणवलेली, शेतकऱ्याला जाणवलेली गोष्ट आहे, ती म्हणजे इथं विरोधी पक्षात जो कोणी असतो ना तो फार दिलदार असतो, त्याला फार कळवळ असतो शेतकऱ्यांचा, आणि जेव्हा ते सत्तेमध्ये जातात तेव्हा मात्र त्यांची भाषा बदलते. हे आम्ही 2 वेळा बघितलं. तुम्हाला आठवत असेल, उद्धव ठाकरे जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा ते म्हणत होते सरसकट 25,000 रुपये द्या, बरोबर? पण सत्तेत जेव्हा ते गेले तेव्हा हे आजचे जे विरोधक आहेत ते सांगत होते 25,000 द्या, आणि तेव्हा उद्धव ठाकरे ते देऊ शकलेले नव्हते, तेव्हा कमी दिली होती मदत. तरी पण NDRFचे निकष होते. आज जी सरकार मदत देत आहे 8,500, त्यापेक्षा जास्तच मदत दिली. 2021-22ला ज्यावेळेस पाऊस झाला होता, 20-21ला, त्यावेळेस 10,000 रुपये, 6,500 रुपये जरी NDRFचे निकष असते तर 10,000 रुपयाप्रमाणे मदत दिली होती. मग कमी, पहिल्या मदतीपेक्षा कमी तर केली नव्हती उद्धव ठाकरे साहेबांनी. मला तोच प्रश्न विचारायचा आहे, कमी का केली? कमी का केली? मदत कमी करण्याचं कारण काय? नुकसान कमी म्हणून की काय? मदत हा जो विषय आहे 6,800चा, तर ह्याच्यामध्ये सातबाऱ्यांचं सतत सातबारे विभक्त होत असतात आणि सातबाऱ्यांची संख्या जी आहे, आता त्यांनी सांगितलं की 3 हेक्टर पर्यंतचा जो विषय होता, तर हा अलीकडं 3 हेक्टर पर्यंतची शेती खूप कमी झालेली आहे आणि सातबारे कमी वाढलेले आहेत आणि 2.5 एकरचा, 3 एकरचा वाढली आहेत ना, आणि मग त्याप्रमाणे मदत दिली. हा एक मुद्दा आहे. पण दुसरा मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये साधनावरची जी मदत झालेली आहे, साधनावरची मदत प्रचंड झालेली आहे, त्याची तुलना आपण करावी लागेल. सातबाऱ्यात आपण जी आर्थिक जी रोख रक्कम मोजतो त्याचबरोबर आपण ठिबक सिंचन किती दिलं गेलं, स्प्रिंकलर किती दिलं गेलं, शेडनेट किती दिले गेले, ग्रीन हाऊस किती दिले गेले, याची नाही, अनुदानावर दिले आणि त्याचं अनुदान वेळेत दिलं, त्याचं अनुदान सुद्धा वेळेत दिलेलं आहे. प्रचंड काम मोठं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज सिंचनाची प्रचंड व्यवस्था निर्माण झालेली आहे. एकरी मदत किती आहे? एकरी मदत सांगा मला. एकरी मदत मागच्या वेळेस 6,800 रुपयांना मिळालेली होती आणि हेक्टरी सांगा. एकरी आता तरी 1,00,000 रुपये जरी दिले सरकारनं तर ते कमीच पडणार आहेत असं माझं सुद्धा शेतकरी म्हणून म्हणणं आहे. एकरावर नाही, हेक्टरावर मदत दिली जाते. 3,400, 6,800. हा, 3,400 एकरी. मी शेतकऱ्यांना विचारतो, 3,400 रुपये मदत आली, आता काय बंगला बांधता की काय करता मग आता एवढ्या पैशात? आता फॉर्च्युनर घेतोय त्याच्यावर. हा, आणि फोटो आम्ही या
जन्मात त्यांचं उपकार सरकारचं कुठल्याही सरकारचं फेडू शकत नव्हतं. पण आमचं सगळं आता खोटा उपकेलेला आहे. तुम्ही आम्हाला आता काय देणार आहोत आणि आता जे तुम्ही काय 200 या कलम तालुक्याचा वहिताचा आकडा आहे 2,61,000 हेक्टरच्या जवळपास. 2,61,000 हेक्टरच्या जवळपास. तर जिल्ह्याची मदत किती? ह्या तालुक्याला वहीत असणारी जमीन त्याला आमच्या कलमचा हिस्सा बाजूला करा, त्याला भागिले करा, गणित आम्हाला जमा नाही. तर हा हिशोब करून तुम्ही हेक्टरी सांगा, एकरी सांगा. तुम्ही आम्हाला जन्मल्यापासून उभा केलंय सगळ्या सरकारनं. आमचा उपकार फिटणार नाहीत. पण आता आमची शेतीच वाहून गेली आहे. त्या त्याचं बदल्यात काय तुम्ही करायचं? आता काय करणार आहोत? फक्त एक सांगायला हवं, जेव्हा ही शेती वाहून गेली म्हणाले ना, एक एकर शेती गाळाने जर भरून तयार करायची म्हटली तर त्याचा खर्च आहे 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. आणि सामान्य शेतकरी ज्याची परिस्थिती नाही तो नाही करू शकत. ते तरुण शेतकरी आहेत, मला त्यांना विचारायचं आहे. परिस्थिती अशी आहे की सर्वांनी सांगितलं नुकसान हे झालंय, हे नुकसान आता दिसतंय, एवढं नुकसान झालंय. पण सर, जे हातातोंडाशी पीक आलेलं होतं ते तर पार वाहून गेलंय. आणि त्या खालची माती जी 1 सेंटीमीटरचा थर व्हायला शेकडो वर्ष लागतात, मातीचा सुपीक थर तयार व्हायला, ती वाहून गेली. आणि यानंतरची परिस्थिती, सध्या घटस्थापना आहे, दसरा आपण साजरा करतो. दसरा म्हणजे काय? शेती मातीशी निगडीत असलेला रीती रिवाजाचा सण आहे. या दसऱ्यामध्ये आपण धान्य पेरतो, त्याची उगवण क्षमता कशी असेल हे उत्थापना दिवशी आपण पाहतो की कसं धान्य येणार आहे. परंतु आता हे पेरायचं कुठं? मातीच राहिलेली नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, इतकी ओल प्रचंड झाली आहे, जेव्हा जमिनीमध्ये धग असेल तेव्हा ते उगवून येतं. आता खरीप गेला हातातून आणि रब्बीचं करायचं काय, हा मुद्दा आहे. आणि सरकार तरी कुठून आणणार आहे? सरकारपाशी जादूची कांडी नाही. म्हणजे या काळात जर राजे असते तर राजांनी खजिना रिता केला असता, अशी परिस्थिती आहे. परंतु वाईट परिस्थिती अशी आहे की रब्बी सुद्धा हातातून गेलेली आहे. आणि दुपारी आम्ही 10 तालुक्यातील गावामध्ये फिरलो, काही पत्रकार, सुजाण पत्रकारांसमेत, प्रशासनासमेत. सर, परिस्थिती पाहत नव्हती, अक्षरशः विदारक परिस्थिती आहे. सामूहिक आत्महत्या होतील की काय असं वाटत आहे. असं म्हणू नका. ते उत्तर नाहीये. इथल्या परिस्थितीवर ते उत्तर नाहीये. याला आणि सर शेतकरी वेळीच लढणारा आहे, सावरलं पाहिजे. लढवय्या आहे शेतकरी. अशा प्रकारची निराशेतून आपल्याला बोलायचं नाहीये. आपण लढायचं, उभं राहायचं, पुन्हा पुन्हा उभं राहायचं. आणि उभं राहत आलाय शेतकरी. काय परिस्थिती तुम्हाला दिसते या सगळ्यामध्ये? कारण आम्हाला तरी इथल्या बघणाऱ्या माणसाकडे, म्हणजे मला आता ते हे झालंय की काय माहित नाही, दिसणाऱ्या माणसाच्या डोळ्यात पाणी दिसतंय, बघणाऱ्या माणसाच्या डोळ्यात पाणी आहे. सर, शेतकरी जगाचा पोशिंदा मानला जातो. पहिल्यांदा वामनानं बळीला पाताळात घातलं. आज जर पाहायला गेलं परिस्थिती, ही कर्जमाफीचा मुद्दा असेल, पीक विमा असेल, याच्यातून त्रागलेला हा शेतकरी आज परत हा शेतकरी बळीराजासारखा पाताळात जातो का काय? आत्महत्याची संख्या वाढत आहे. विद्यार्थी शेतकऱ्यांचे पुत्र आज बेकार आहेत. ही परिस्थितीनं उद्या कालांतरानं अशी परिस्थिती येईल, जगाला पोसणारा हा अन्नदाता जर तोच बळी जात असेल तर तुम्ही काय खाणार आहेत, हा सरकारला माझा प्रश्न आहे.